नमस्कार मित्रांनो, हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मी सौरभ परांजपे आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. काळाची गरज हिंदू जागृती, भक्तीतून करूया शक्तीची निर्मिती या आपल्या संकल्पनेला धरून आपण गेली 30 वर्ष विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करत आहोत. या वर्षी चायनीज कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आपण सगळेच त्रस्त झालेलो आहोत. त्याच्यामुळे यंदा सभागृहामध्ये कार्यक्रम घेता येत नाही आपल्याला, म्हणून आपण हे न्यू नॉर्मल जे म्हणतात त्याच्यानुसार ऑनलाईन कार्यक्रम फेसबुक लाईव्हच्या थ्रू आपण करायला सुरुवात केली आहे. तर या वर्षीच्या उत्सवातला आपला चौथा कार्यक्रम आहे. आजचा कार्यक्रम आपण जो करणार आहोत तो आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020 याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये जे अनेक विविध निर्णय आलेले आहेत त्याच्यापैकी ऐतिहासिक ठरेल असा हा एक निर्णय आहे नवीन शैक्षणिक पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन करणं. संपूर्ण देशात जेव्हा ही शैक्षणिक पद्धती लागू होईल त्यावेळेला आपल्याच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल ठरणार आहेत. हे नक्की बदल काय असतील, मुळात हे नवीन शैक्षणिक धोरण तयार कसं झालं वगैरे आणि इतर अनेक प्रश्नांविषयी माहिती द्यायला आज आपल्या बरोबर आहेत प्राध्यापक मिलिंदजी मराठे. तर आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. सरांची मी फक्त तुम्हाला एक थोडक्यात ओळख करून देतो. तशी सरांची खूप मोठी ओळख आहे, पण एक आपल्याला वेळेअभावी जास्तीत जास्त सरांना बोलता यावं याच्यासाठी आपण कमीत कमी वेळामध्ये त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. मिलिंद सुधाकर मराठे सर असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग KJ सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये. त्यांचे इंटरेस्ट एरियाज आहेत पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह, सोलार फोटोवोल्टॅक, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स. सरांनी मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग केलंय इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये VJTI मधून. आणि सरांचं एक हा कार्यक्रम सर आपल्या समोर जो माहिती सादर करणार आहेत ती किती ऑथेंटिक असणार आहे याच्यासाठी एक तुम्हाला छोटीशी वेगळी ओळख देतो की सर ऑस्ट्रेलियाला गेले होते. ABVPच्या माध्यमातून हे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी किंवा ती तयार करण्यासाठी जी टीम गेली होती त्याच्यामध्ये मिलिंदजींचा समावेश होता. तर मी आता जास्त वेळ आपला घेत नाही, मिलिंद सरांकडे पुढची सत्र सोपवतो. मिलिंद सर सुरुवात करूया. नमस्ते. हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे, कारण हिंदू जागृती मंडळाचं कार्य हे आजच्या परिस्थितीमध्ये हिंदूंना जागृत करणं, शक्तिशाली बनवणं आणि समाजाच्या आवश्यकतेनुसार हिंदू शक्तीला वळवणं आणि त्यामुळे अशा एका अत्यंत चांगल्या आणि एक ध्येय ठेवून चालणाऱ्या हिंदू जागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर बोलताना मला खूप आनंद होतो आहे. सगळ्यांना नमस्ते आणि गणेशाला वंदन आणि त्याला विनंती की या देशाच्या भरभराट करण्याकरता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये चांगली भावना त्यांनी उत्पन्न करावी. आजच्या विषयाकडे वळूया. तसं बघायला गेलं तर आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे. या निमित्ताने देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत अनेक मूलभूत आणि क्रांतिकारी बदल होणार आहेत. या शिक्षण नीतीने जो एक आराखडा आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे त्यातनं हे काय काय बदल आहेत याचा थोडा आपण मागोवा घेऊ. तत्पूर्वी शिक्षण नीती काय आहे, त्याची आवश्यकता काय याचाही थोडा अंदाज आपण आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊया. तसं बघायला गेलं तर स्वतंत्र भारतामधली पहिली शिक्षण नीती ही डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या कोठारी आयोगाने पहिल्यांदी 1968 मध्ये ही शिक्षण नीती भारतामध्ये आणली. त्याच्या अगोदर ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वेळेला
भारतातल्या शिक्षणाबद्दल मतं व्यक्त केलीच होती. मग वुड्स कमिटी असेल किंवा अनेक कमिटीज त्यांनी आणल्या होत्या. पण आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणाने माहिती आहे की मेकॉलेनी ह्या देशामध्ये शिक्षणामध्ये अशा प्रकारचा बदल केला की जन्मानी भारतीय पण विचारांनी ब्रिटिशांची गुलामगिरी मानणारी अशी जमात या देशामध्ये उत्पन्न व्हावी आणि हा देश आणि या देशातली माणसं आपलं स्वत्व स्वाभिमान विसरून जावा आणि जे जे भारतीय आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये लाज उत्पन्न व्हावी अशा प्रकारच्या सुस्पष्ट धोरणाने मॅकॉलेनी या देशामध्ये शिक्षण नीती आणली. इंग्रजी माध्यमात शिक्षण सुरू केलं आणि त्यानंतर हळूहळू या देशातला बुद्धिजीवी मानसिक गुलामगिरीमध्ये जखडला गेला आणि जे जे या देशाचं ते चुकीचं आणि जे जे पश्चिमेचं याचाच अर्थ प्रगती असं मानण्यामध्ये धन्यता मानणारा या देशातला बुद्धिजीवी झाला. आणि त्यामुळे खरं म्हणजे डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांनी आपल्या पहिल्या शिक्षण नीतीमध्ये एक वाक्य म्हटलं होतं, द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ इंडियन इंटलेक्च्युअल्स हॅज बीन शिफ्टेड टू द वेस्ट बट इट इज अ हाय टाइम टू ब्रिंग इट बॅक टू द इंडिया. पण दुर्दैवाने त्यावेळच्या शिक्षण नीतीमध्ये ते सिद्ध झालं नाही. पण आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की 2020च्या या शिक्षण नीतीमध्ये भारताच्या प्राचीन वाङ्मयाचा, प्राचीन संस्कृतीचा, प्राचीन ज्ञान परंपरेचा पूर्णपणाने सन्मान ठेवून नव्हे तर त्यामधनच ही शिक्षण नीती उभी राहावी. इंडियननेस शुड बी द प्राइम फोकस ऑफ दिस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अशा प्रकारची घोषणा एका अर्थाने या शिक्षण नीतीमध्ये झाली आहे. आणि त्यामुळे एका अर्थाने दौलतसिंग कोठारींचं स्वप्न पूर्ण झालंय. काय आहे या शिक्षण नीतीचा इतिहास? तर मी म्हटलं तसं 68 साली कोठारी साहेबांनी पहिली शिक्षण नीती मांडली. त्यामध्ये मुख्यतः स्टुडंट्स पार्टिसिपेशन, भारतीय मूल्य आणि विचारांवरती आधारित, नैतिकतेवरती आधारित शिक्षण नीती असावी अशा प्रकारचा सगळा विषय दौलतसिंग कोठारी यांनी मांडला. त्यानंतर 1986 साली दुसरी शिक्षण नीती या देशामध्ये आली, ज्या शिक्षण नीतीमध्ये प्रामुख्याने एक्सपान्शन, एफिशियन्सी या दोन मुद्द्यांवरती भर दिला होता. कारण त्यावेळेला शिक्षण खेडोपाडी पोचलेलं नव्हतं. मुलांना शिक्षणाकरता शाळेकरता तालुक्याच्या ठिकाणी, उच्च शिक्षणाकरता जिल्ह्याच्या ठिकाणी, व्यावसायिक शिक्षणाकरता राज्याच्या ठिकाणी यायला लागत होतं. आणि त्यामुळे 86च्या शिक्षण नीतीच्या वेळेला मुख्य आवश्यकता होती ती एक्सपान्शन, शिक्षणाचा विस्तार. गावोगाव, खेड्यापाड्यामध्ये, वाड्या वस्त्यांवरती शिक्षणाची सोय व्हावी, शाळा निघाव्यात, प्राथमिक शाळा निघाव्यात, महाविद्यालय निघावीत. आणि त्यामुळे एका अर्थाने 1986च्या शिक्षण नीतीमध्ये जो भर दिला होता तो विस्तारावरती दिला होता. निश्चितच गुणवत्तेबद्दल त्यांनी म्हटलं होतं, पण मला असं वाटतं की 1986 नंतर आज 34 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही विस्तार तर बऱ्यापैकी केला. म्हणजे आज जर का विचार केला तर देशभरामध्ये 850च्या वर युनिव्हर्सिटीज, 45,000च्या वर महाविद्यालय आणि काही लाखांच्या वर शाळा या आज भारतामध्ये आहेत. आणि त्यामुळे एक्सपान्शन आपण एका अर्थाने सिद्ध केलं. पण दुर्दैवाने 86च्या शिक्षण नीतीमध्ये ज्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं होतं ती गुणवत्ता मात्र आपण विसरलो. आणि त्यामुळे आज आपल्याला असं लक्षात येतं की काही IITs, काही NITs, IIMs, प्रत्येक शहरामधल्या मी म्हणणार नाही पण प्रत्येक राज्यातल्या एक 50-100 चांगल्या शाळा असं जर का सोडलं तर दुर्दैवाने ह्या देशामधलं शिक्षण हे साधारणतः मध्यम गुणवत्तेचं, मीडियोक्रेसीकडे झुकणारं असंच शिक्षण राहिलं. आणि आजही आपण बघतो की असर सारखा अहवाल आपल्याला सांगतो की आजही 5वी पास झालेला मुलगा सलग भाषा वाचू शकत नाही, पुस्तक वाचू शकत नाही, सामान्य गणितीय प्रक्रिया
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार हा तो करू शकत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे अत्यंत वाईट अवस्था शिक्षणाच्या गुणवत्तेची वेगवेगळे अहवाल सांगतात. हायर एज्युकेशन मध्ये बघायला जावं तर आपल्या असं लक्षात येतं की साधारणतः BA, BCom, BSc अशी कंपार्टमेंट्स शिक्षणाची आपण केली. त्याच्यानंतर 1 तासाचं लेक्चर, थिअरीवरती प्रचंड भर, प्रॅक्टिकल जवळजवळ हायर एज्युकेशन मधनं पण नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला तो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतो तेव्हा उद्योजक असं म्हणतात की हा विद्यार्थी एम्प्लॉयेबल नाही. त्याच्याकडे पदवी आहे, कागद आहे, पण त्याच्याकडे गुणवत्ता नाही. आज दुर्दैवाने भारताच्या विद्यापीठांमधनं संशोधन होत नाही. आणि त्यामुळे त्या संशोधनामधून नवीन कल्पनेतून नवीन ज्ञान निर्मिती आणि त्या ज्ञान निर्मितीच्या माध्यमातून संपत्तीचं निर्माण, वेल्थ जनरेशन ही प्रक्रिया सुद्धा आपण फार चांगल्या प्रकारे पाळू शकलो नाही. ब्रिटिशांच्या गुलामगिरीची मानसिकता आजही आपल्या मनामध्ये विद्यमान आहे. आणि त्यामुळेच आजही आपण आपल्या शालेय शिक्षणामध्ये योग शिकवावा असं म्हटलं की सॅफ्रनायझेशनच्या गोष्टी आपण करायला लागतो आणि त्याच्यापासून अंतर ठेवायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे एका अर्थाने एका वेगळ्या शिक्षण नीतीची आवश्यकता सगळ्यांना वाटत होती. आणखीन एका महत्वाचा मुद्दा त्यात लक्षात घेतला पाहिजे की 86 ची शिक्षण नीती येऊन आता जवळजवळ 34 वर्ष झाली. 34 वर्षामध्ये प्रचंड बदल झाले. मग ते बदल तंत्रज्ञानामध्ये असतील. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4 असं ज्याला म्हटलं जातं, ते इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आज आपल्या भारताच्या दरवाजावरती थाप मारत आहे. आणि ते ज्या वेळेला येईल आणि काही प्रमाणात ते सुरुवातही झाली आहे, प्रचंड मोठा बदल तंत्रज्ञानामध्ये होईल. आणि तंत्रज्ञानात बदल झाला की रोजगाराच्या संधीमध्ये बदल होतो. रोजगाराच्या संधी बदलतात, व्यवसायाचं स्वरूप बदलतं. कधी कधी व्यवसाय तोच राहतो पण त्याचं मॉडेल बदलतं. त्यामुळे व्यवसायाचं प्रतिमान बदलतं. आजपर्यंत आपल्या देशामध्ये आपण साधारणतः 3 वर्ष शिक्षण घ्यावं, हायर एज्युकेशन, मग एखादा इंटरव्ह्यू द्यावा, नोकरी घ्यावी आणि त्या नोकरीमध्ये 40 वर्ष नोकरी करत सुखासमाधानाने रिटायर व्हावं, अशा प्रकारची जी एक सवय कारकुनी करण्याची, उद्योजकता हरवून बसलेली अशी जी एक परिस्थिती या देशामध्ये उत्पन्न झाली, तर गेल्या 34 वर्षामध्ये तंत्रज्ञानामधल्या बदलामुळे आज लोकांच्या लक्षात यायला लागलं की हे शिक्षण निरुपयोगी आहे, हे चालणार नाही. एकच उदाहरण देतो. आपल्याच महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षापासून इंजिनिअरिंगच्या जागा 50% रिकाम्या चालल्यात. डिप्लोमाला जायला लोक तयार नाहीत. काय कारण असेल? देशाला इंजिनिअरिंगची आवश्यकता नाही असं नाहीये, पण आपण दुर्दैवाने गुणवत्तापूर्ण इंजिनिअरिंग शिक्षण दिलं नाही. आजही आपण थेरॉटिकल शिक्षण देतोय. आजही आपल्या इंजिनियर्स पैकी जवळजवळ 40% इंजिनियर्स हे एम्प्लॉयबल नाहीयेत असं उद्योग संघटना सांगतायत. आणि त्यामुळे खरं म्हणजे शिक्षण नीतीच्या माध्यमातून हा बदल व्हायला पाहिजे होता, पण तो बदल घडवला जागृत पालकांनी आणि जागृत विद्यार्थ्यांनी. जे विद्यार्थी 21व्या शताब्दीचे विद्यार्थी आहेत, ते फोकस्ड आहेत, त्यांना माहिती आहे नेमकं काय करायचं. आणि त्यामुळे कुठल्या तरी B ग्रेड C ग्रेड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा मी BSc करीन, मी वेगळ्या वाटा निवडीन, या प्रकारचा चोखंदळ विचार आजचा विद्यार्थी आणि पालक करतोय. आणि म्हणून त्यांनी धडा शिकवला की यू परफॉर्म और पेरिश. तुम्ही चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण ग्लोबलायझेशनला आणि जागतिक संधींना गवसणी घालण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न करणारं शिक्षण द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला संपवू. कॉलेजेस बंद पडली, मॅनेजमेंट कॉलेजेसच्या ऍडमिशन्स कमी झाल्या, इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशन्स कमी झाल्या. मुलांनी शिक्षणाच्या वेगवेगळ्या वाटा, वेगवेगळे विषय सोडले. आवश्यकता वाटली तर प्रचंड मोठ्या संख्येत विद्यार्थी विदेशात जाऊन शिकायला लागले. आणि त्यामुळे या सगळ्यामुळे एक सामान्य नागरिकांमध्ये
असा आक्रोश होता की नाव इनफ इज इनफ, ही बदला शिक्षण नीती, त्याच्यामध्ये उपयोगिता आणा, त्याच्यामध्ये क्वालिटी आणा, त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणा, त्याच्यामध्ये एफिशियन्सी आणा, अफोर्डेबिलिटी आणा, आणि या सगळ्या जनमानसाच्या भावभावनांना एका अर्थाने उत्तर दिलंय ते ह्या राष्ट्रीय शैक्षणिक नीती 2020. आणि ही त्याची पृष्ठभूमी आहे. या पृष्ठभूमीवर या शिक्षण नीतीने जे उद्दिष्ट ठेवलंय ते व्हिजन काय आहे, तर त्याने स्पष्ट शब्दात पहिल्याच वाक्यामध्ये असं म्हटलंय की ही भारत केंद्रित शिक्षण नीती आहे, जी भारताचं संपूर्ण परिवर्तन करेल आणि ते परिवर्तन शाश्वत असेल, सस्टेनेबल ट्रान्सफॉर्मेशन असेल, अक्षय परिवर्तन असेल. आणि ते परिवर्तन करताना एक ज्ञानवान व्हायब्रंट समाज आपण निर्माण करूया, त्यातनं इथे संशोधन होईल, ज्ञान निर्मिती होईल, संपत्ती निर्मिती होईल आणि भारताचा सर्वांगीण विकास होईल. पण हे सगळं करत असताना स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर सुद्धा जो आमचा समूह समाजाचा वंचित राहिला, दुर्बल राहिला, शिक्षणाच्या बाहेर राहिला, त्यांना अडचणी उत्पन्न झाल्या आणि त्यामुळे या सगळ्या समाजाला, वंचित समाजाला बरोबर घेऊन आपण हे शिक्षण देऊ आणि त्यामुळे समन्यायी, समतामूलक, सर्वसमावेशक असं शिक्षण देण्याचं उद्दिष्ट या शिक्षण नीतीमध्ये आहे. आणि कसं शिक्षण? गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना, केवळ काही लोकांना नाही, सर्वांना शिक्षण. आणि त्यामुळे एका अर्थाने हे या शिक्षण नीतीचं उद्दिष्ट आहे, विजन आहे. मला एक छोटासा मुद्दा आणखीन सांगायचा आहे. ही शिक्षण नीती कोणी बनवली असं तर कुठल्याच एका व्यक्तीचं नाव घेता येत नाही, पण ही शिक्षण नीती बनवली डॉक्टर कस्तुरी रंगन यांनी, जे भारतामधले अत्यंत प्रतिष्ठित आणि पहिल्या कॅटेगरी मधले शास्त्रज्ञ आहेत. ते इस्रोचे चेअरमन होते. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या दैदिप्यमान कर्तृत्वाबद्दल आपल्याला मी सांगायला नको. मग चंद्रयान असेल, मंगळयान असेल, इथपासून अनेक गुणवत्तेचे निकष इस्रोनी सिद्ध करून दाखवले, याच सरकारी व्यवस्थेत सिद्ध करून दाखवले. आणि त्याचे चेअरमन यांना शिक्षण नीती लिहिण्याची संधी मिळाली. त्यामुळे ही शिक्षण नीती एका शास्त्रज्ञाने लिहिलेली आहे, ती सगळ्या नागरिकांकरता लिहिलेली आहे, कुठल्या राजकीय नेत्यांनी लिहिलेली नाहीये. आता मुद्दा असा येतो की अशी जर का त्याची पृष्ठभूमी आहे, तर या शिक्षण नीतीने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काय गुण त्याच्यामध्ये असले पाहिजेत याचा आढावा काय घेतलाय. तर त्यांनी असं म्हटलं की जसं भारताच्या प्राचीन इतिहास आणि परंपरांमध्ये आणि त्यातून आम्ही शिक्षणाची नैतिकता, मूल्य, वैयक्तिक जीवन, चारित्र्य या सगळ्याचा आधार घेऊ, तितकाच आमचे विद्यार्थी हे 21व्या शतकातले विद्यार्थी आणि नागरिक म्हणून पुढे येतील. आणि त्यामुळे 21व्या शतकात काय गुणांची आवश्यकता असेल त्याचाही त्यांनी धांडोळा घेतला. मग त्यांनी असं म्हटलं की काही मुद्दे मी आपल्याला सांगतो, विद्यार्थ्यांनी जरूर ऐकावं, पालकांनी ऐकावं. पुढल्या काळात काय गुणवत्ता लागणार आहे? सगळ्यात पहिली गुणवत्ता लागणार आहे ती म्हणजे कॉम्प्युटर लिटरसी. आज आपण या कोरोना सारख्या महामारीमध्ये जी चायनाने पसरवलेली आहे, आज आपण आपली कामं चालू ठेवू शकतोय, याचं कारण तंत्रज्ञान आहे, कम्प्युटर आहे. आणि त्यामुळे कम्प्युटर लिटरसी सगळ्या प्रकारची ही पुढल्या विद्यार्थ्याला आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे मी जसा उल्लेख केला की एकदा नोकरी लागली की 40 वर्ष तिथेच नोकरी करून रिटायर होऊ, ही गोष्ट राहणार नाही. उद्योजकीय गुणवत्ता, एंटरप्रेन्युरियल क्वालिटीज त्या विद्यार्थ्यामध्ये असायला लागतील. आणि त्या जर का असायला लागतील तर किमान 1 ते 2 विषयामध्ये त्याला विशेष प्रावीण्य लागेल, सखोल ज्ञान लागेल, ज्याला कोर कॉम्पिटन्सी म्हणतात. त्याच्या बरोबरीने मी फक्त इंजिनिअरिंगच बघीन, ते सुद्धा इलेक्ट्रिकलच बघीन, चालत नाही. कारण आयुष्यातला प्रत्येक प्रश्न हा इंटर डिसिप्लिनरी असतो. तिथे वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान लागतं. आणि त्यामुळे
ब्रांचेस आणि फॅकल्टी याला पुढच्या काळामध्ये महत्व असणार नाही. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मला सिव्हिल इंजिनिअरिंग माहिती नाही असं मी म्हणू शकणार नाही. कारण माझ्या प्रोजेक्टमध्ये माझी समस्या जी मला सोडवायची आहे त्यामध्ये जर ते ज्ञान असेल तर ते ज्ञान मलाही मिळवायला लागेल किंवा मला ते कोलॅबोरेट करायला लागेल. आणि त्यामुळे केवळ 1-2 विषयातलं सखोल ज्ञान पुरेसं नाही, तर एकूण ओव्हरऑल विजडम, एकूण अवेअरनेस, क्रिएटिव्हिटी, इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी. मला अकाउंटिंग नाही समजत, पण माझ्या प्रॉडक्टचं मला कॉस्टिंग करायचं असेल तर मला त्याची माहिती लागेल, मला इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी लागेल. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या भाषा लागतील, मला कम्युनिकेशन लागेल, मला सोशल सायन्स लागेल, मला कला, खेळ अशी चौफेर आवड असणारं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व माझं लागेल. त्याचबरोबरीने एथिकल व्हॅल्यूज, भारतीय मूल्य, भारतीय मूल्यांवरती पूर्ण विश्वास, कुटुंब व्यवस्थेवरती विश्वास, उत्तम चारित्र्य. त्यामुळे अशा प्रकारचा व्यक्ती आपल्याला लागेल. आणि म्हणूनच या शिक्षण नीतीमध्ये जे अनेक बदल केलेत ते या उद्दिष्टांना धरून बदल केलेले आहेत. सगळ्यात पहिला जर विद्यार्थी केंद्रित बदल जर कुठला असेल तर इयत्ता 6वी पासून विषय निवडण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिलेला असेल. ठीक आहे, तो पालकांच्या मदतीने विषय निवडेल, पण आज जे आपल्याकडे 1ली, 2री, 3री ते 10वी विषय नक्की, मग आर्ट्स, सायन्स, कॉमर्स मध्ये जायचं, सायन्सला गेलं की तिथे विषय नक्की, मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, बीएससी, फार्मसी याला जायचं, असं जे एक कंपार्टमेंटलायझेशन झालेलं आहे त्याला या शिक्षण नीतीने एका अर्थाने पर्याय दिलेला आहे. आणि तो पर्याय अशा करता दिलाय की पुढल्या काळामध्ये विविध प्रकारचं ज्ञान मला लागेल आणि त्यामुळे मला विषय निवडायला लागतील. म्हणजे मी जर इंजिनिअरिंगला शिकणारा विद्यार्थी असेल तर मला कदाचित लॉचं थोडं शिक्षण घ्यायला लागेल, मला उद्योजक व्हायचं असेल, मला फॅक्टरी काढायची असेल, मला थोडं इकॉनॉमिक्स घ्यायला लागेल, मला थोडे मॅनेजमेंटचे कोर्सेस घ्यायला लागतील, माझ्या प्रॉडक्टच्या डेव्हलपमेंट करता मला काही इनोव्हेटिव्ह आयडियाज विचार करून घ्यायला लागतील. आणि त्यामुळे माझी क्षमता, माझा आयुष्याचा प्लॅन, माझा करिअरचा प्लॅन, मी काय करणार आहे याच्या अनुषंगाने मला विषय निवडायला लागतील. ते स्वातंत्र्य, ती फ्लेक्झिबिलिटी या शिक्षण नीतीने दिलेली आहे आणि ती इयत्ता 6वी पासून दिली. आणि त्यामुळे कदाचित का निश्चित पुढल्या काळामध्ये ही शिक्षण नीती लागू झाल्यावर कला, वाणिज्य, विज्ञान असं ब्रांचिंग नाही होणार. तुम्ही पदवीधर व्हाल, तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घ्याल आणि त्यामध्ये तुम्हाला विषय निवडता येतील. हा, आता याचा अर्थ एखादा विद्यार्थी मग इंजिनियर होणारच नाही का, डॉक्टर होणारच नाही का? होईल ना, पण इंजिनिअरिंग जर त्यांनी निवडलं तर त्याप्रमाणे तो आधीपासून कोर सब्जेक्ट्स निवडायला लागेल आणि कोर सब्जेक्टच्या बरोबरीने जवळजवळ 30% सब्जेक्ट्स हा तो त्या विषयाशी तसा संबंध नसणारा असे तो विषय निवडू शकेल. खरं म्हणजे तसा संबंध नाही हा शब्दप्रयोग पण चुकीचा आहे, कारण ज्ञान हे व्यक्तीला परिपूर्ण बनवतं आणि त्यामुळे मला स्वतःला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर मला वेगवेगळे सब्जेक्ट्स निवडायला लागतील. आणि म्हणून ही फ्लेक्झिबिलिटी विद्यार्थ्याला मिळणार आहे, जी सगळ्यात महत्वाची भूमिका आज बजावणार आहे. त्यानंतर या शिक्षण नीतीमधला दुसरा सगळ्यात महत्वाचा बदल आहे तो आतापर्यंतच्या 10+2+3 या पॅटर्नला आपण सरावलोय, तो पॅटर्नच मुळात बदलला जाणार आहे. आणि 10+2 याच्यामध्ये बदल काय होणार आहे तर तो बदल होणार आहे 5+3+3+4 12 वर्ष आहेत. पण प्रवेश घेण्याची सुरुवात ही आता वयाच्या 6व्या वर्षी मुलगा पहिलीमध्ये जातो. आता वयाच्या 3ऱ्या वर्षीच विद्यार्थ्याला त्या अर्थाने बालवाटिका म्हणणाऱ्या फॉर्मल रचनेमध्ये यायला लागेल. आता काही लोक म्हणतील की एवढ्या लहान वयात मुलांना कशाला आणायचं,
पण लक्षात घ्या, यामध्ये अभ्यास, वाचन, लेखन असं काही असणार नाही. एबीसीडी, अ आई काही गिरवायला लागणार नाही. तर वय वर्ष 3 ते वय वर्ष 6 ही जी पहिली 3 वर्ष आहेत, ज्याला या शिक्षण नीतीमध्ये अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन असं म्हटलंय, तर त्या पहिल्या 3 वर्षामधलं शिक्षण हे खरं म्हणजे वेगळ्या प्रकारचं शिक्षण असणार आहे. ते आनंददायी शिक्षण असणार आहे. ते खेळाच्या माध्यमातून असणार आहे. ते गाण्यांच्या माध्यमातून असणार आहे. ते हस्तकामाच्या माध्यमातून असणार आहे. ते एकमेकांशी भेटून दंगामस्ती करण्याच्या गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून असणार आहे. त्याच्या बरोबरीनेच या वेळेला चांगला पोषण आहार मिळणार आहे. मेडिकल चेकअप होणार आहे. आणि हे सगळं करण्याचं कारण काय आहे, तर आपल्याला माहिती आहे की न्यूरोसायन्सनी हे सिद्ध केलंय की कुठल्याही बालकाच्या मेंदूचा 85% विकास हा वयाच्या 0 ते 6 वर्षापर्यंतच होतो आणि उरलेला 15% विकास हा पुढल्या काळामध्ये होतो. पण दुर्दैवाने आम्ही या 0 ते 6 वयोगटाकडे म्हणावं तसं देशांनी एकत्रितपणे लक्ष दिलं नाही. हा उच्चभ्रू समाजामध्ये, मध्यमवर्गीय समाजामध्ये, शहरांमध्ये मॉन्टेसरी सुरू झाल्या. मुलगा लवकर शाळेत जायला लागला, पण तिथे आपल्याला माहिती आहे त्याला लिहायला लावायला सुरुवात झाली, त्याचं बालपण हरवायला सुरुवात झाली. पण माझ्या खेड्यातला, माझ्या शेतकऱ्याचा मुलगा, ज्याची कदाचित आर्थिक स्थिती कमी आहे, ऊस तोडणी कामगाराचा मुलगा, त्याला त्याच्या बरोबर जायला लागतंय, त्याला न्यूट्रिशन मिळत नाहीये, तो कुपोषित आहे, गरिबीचे चटके सोसतो आहे, त्याला आवश्यक ती साधन सुविधा नाहीयेत, आई वडिलांचं म्हणावं तेवढं लक्ष नाहीये, ताणतणाव आहेत. आणि त्यामुळे असा जर का मुलगा वयाच्या 6व्या वर्षापर्यंत राहिला आणि दुर्दैवाने त्याच्या मेंदूचा विकास झाला नाही, तर त्याला आयुष्यभर शिक्षणामध्ये तो मागे पडू शकतो. म्हणून सगळ्यात सुरुवात करायला लागेल ती 0 ते 6 वयोगटात करायला लागेल. म्हणून 3ऱ्या वयापासूनच त्याला फॉर्मल एज्युकेशन मध्ये त्यांनी आणलंय. त्याला बालवाटिका म्हटलंय. मग आज अंगणवाडी आहे, त्या प्रकारचं काही तिथे सुरू होईल. त्यानंतर 1ली आणि 2री आणि 3री, 4थी, 5वी हा जो 5+3चा जो टप्पा आहे, त्या टप्प्यामध्ये या शिक्षण नीतीने असं म्हटलंय की एक वेळ अभ्यासक्रम कमी आपण करूया, पण मूलभूत क्षमता या विकसित झाल्या पाहिजेत. आणि म्हणून फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी याचा आग्रह धरलाय 5वी इयत्तेपर्यंत, म्हणजेच 5+3 या पहिल्या टप्प्यामध्ये. मग त्याच्यामध्ये थोडं वाचन आहे, लिहिणं आहे, बोलणं आहे, गणितीय मूलभूत क्रिया आहेत. म्हणजे असरचा अहवाल जे सांगतो की वाचन, केवळ वाचन नाही, कॉम्प्रिहेन्शन. नाही तर मी वाचलं 15 पानं, पण त्यातलं मर्म काय, हे मर्मच मला कळलं नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचं प्रशिक्षण हे या 5वी पर्यंत दिलं जाईल. आणि म्हणून फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी याला राष्ट्रीय मिशन म्हणून सरकारने या शिक्षण नीतीमध्ये घोषित केलेलं आहे. आणि हे मिशन जर आपण यशस्वी करू शकलो 2025 पर्यंत, 2030 पर्यंत, तर प्राथमिक स्तरावरती जो बेस पक्का व्हायला लागेल तो बेस पक्का होईल. भाराभर माहिती दिली जाणार नाही, तर विश्लेषण, संश्लेषण अशा प्रकारच्या मूलभूत क्रियांकडे विद्यार्थ्याचं लक्ष जाईल आणि त्यातून त्याचा पाया पक्का होईल. आणि त्यामुळे फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी हे जे इयत्ता 5वी पर्यंत केलंय, त्याचा प्रचंड मोठा फायदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यानंतरचा जो पुढला टप्पा आहे तो 6वी, 7वी, 8वीचा टप्पा आहे. या टप्प्यापासून त्यांनी सुरू केलंय ते विषयाच्या निवडीला प्राधान्य. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, आपल्या सगळ्या पालकांना माहिती आहे की साधारणतः 8वी पर्यंत आपण मुलाला खेळ, नाटक, संगीत, त्याच्या सगळ्या आवडी निवडी, हॉबीज करायला परवानगी देतो. आणि मग 8वीला घरामध्ये फतवा निघतो की बस आता सगळं बंद, आता केवळ अभ्यासक्रम, केवळ अभ्यास. कारण 10वीला 95% आणि 90%च्या खाली मार्क नाही मिळाले तर आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा मिळणार नाही, ऍडमिशन मिळणार नाही चांगल्या कॉलेजमध्ये. आणि त्यामुळे एका अर्थाने 8वी पासून आपण विद्यार्थ्याचे खेळ, कला, संगीत, नाट्य
असे जे वेगवेगळे गुण आहेत, त्याचे अंगभूत गुण आहेत, त्याचे मूलभूत त्याचे ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता आपण मारून टाकतो, संपवून टाकतो. का तर ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर ट्रीटेड ॲज नॉन करिक्युलर ऍक्टिव्हिटी. मग त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा करिक्युलर, त्याला म्हणतो को करिक्युलर, वोकेशनल. एखाद्या कौशल्यामध्ये तो खूप तरबेज आहे, त्यांनी ते स्किल शिकावं. पण स्किल शिकलं रे शिकलं आणि व्होकेशनल शिक्षण घेतलं की आपण म्हणतो बरोबर आहे, बुद्धी कमी असेल म्हणून व्होकेशनल कडे गेला. कारण आपल्याकडे साधारण ठरलेलं आहे, चांगले मार्क मिळाले तर विज्ञान, मध्यम मिळाले तर कॉमर्स, कमी मिळाले तर आर्ट्स. आणि जो प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये गेला तर आई वडिलांची कॉलर टाईट, आणि ITI डिप्लोमा गेला तर अच्छा डिप्लोमा कमी बुद्धीचा दिसतोय, तोंडावर नाही म्हणणार. पण दुर्दैवानी या प्रकारच्या भिंती आम्ही शिक्षणामध्ये उभ्या केल्या. आणि म्हणून या शिक्षण नीतीने स्पष्टपणाने असं म्हटलं की देर इज नो डिस्क्रिमिनेशन बिटवीन एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, वोकेशनल, बेसिक सायन्सेस, प्रोफेशनल, ह्युमॅनिटीज. नो, प्रत्येकाला तेवढाच सन्मान आहे. आणि म्हणून विद्यार्थी पुढच्या काळामध्ये 8वी पासून नाही 6वी पासून खेळ हा विषय निवडू शकतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये. आणि त्याच्या बदल्यात त्याला एखादा न आवडणारा विषय गणितासारखा असेल कदाचित दूर ठेवू शकतो. कारण 5वी पर्यंत आवश्यक फाउंडेशनल नॉलेज आणि न्यूमरसी हे त्याचं तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे मूलभूत त्याला सगळ्या क्रिया गणितासारख्या माहिती आहेत. आणि त्यामुळे तो त्याच्या पुढे जाऊ शकतो, तो खेळ विषय घेऊ शकतो, तो बागकाम घेऊ शकतो, तो विजेचं काम घेऊ शकतो. वेगवेगळ्या स्किल्स त्याच्याकरता तो विषय निवडू शकतो. आणि ही विषय निवड पार 12वी पर्यंत चालू राहील. आणि त्यामुळेच एका अर्थाने त्याच्या एखादा खेळाडू जो केवळ 10वीला गणितात नापास झाला म्हणून त्याचं क्वालिफिकेशन 10वी नाही झालं, पण पुढे त्यांनी आपलं उत्तम खेळामध्ये यश संपादन केलं आणि आज तो जगामध्ये नंबर 1चा ठरला. काय सचिन तेंडुलकर पदवीधर आहे, पण दुर्दैवाने सचिन तेंडुलकर जुन्या काळात आला म्हणून तो या नवीन शिक्षण नीतीमध्ये आला असता तर त्यांनी 6वी पासूनच क्रिकेट हा विषय निवडला असता आणि तो आहे त्याच्यापेक्षा अधिक लवकर उच्च स्तरावरती पोहोचला असता. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात महत्वाचा बदल आहे, तो म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर पासून सगळ्या गोष्टींना समान दर्जा आणि समान निवड ही आपण करू शकतो. 6वी पासूनच या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सुचवली आहे. याचं कारण त्यांनी असं म्हटलंय की विद्यार्थ्याला बाह्य दर्शन समाजाचं व्हायला पाहिजे आणि त्यामधनच त्याच्या मनामध्ये एक सामाजिक संवेदना उत्पन्न होईल. आज नाहीतर विद्यार्थी शाळा सोडून, महाविद्यालय सोडून कुठेच जात नाही. जो NSS मध्ये जातो त्याची गोष्ट वेगळी, पण म्हणून 6वी पासूनच या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष समाजामध्ये गोष्टी कशा चालतात, मग बँक कशी चालते, एखादा उद्योग कसा चालतो, याच्याकरता सुट्टीमध्ये 10 दिवसाचं इंटर्नशिप 6वीच्या विद्यार्थ्याला सुचवलंय. मग तो आपल्या आसपासच्याच ठिकाणी जाईल, फार लांब नाही जाणार. तिथं तो 5-6 तास राहील, तो निरीक्षण करेल कसे गिराईक येतात, त्यांच्याशी कसं बोलायला लागतं, मग कसा व्यवसाय चालतो. आणि मग तिथून पुढल्या प्रत्येक सुट्टीमध्ये ही इंटर्नशिप असेल. त्यातनं त्याला सामाजिक भान उत्पन्न होईल, त्यातनं त्याला सामाजिक वेगवेगळे विषय लक्षात येतील, समाजाच्या गरजा लक्षात येतील, समाजाबद्दल संवेदनशीलता उत्पन्न होईल. आणि त्यातनं नाहीतर आज शिकलेला माणूस आणि समाज यामध्ये जी दरी उत्पन्न झाली ती दरी समाप्त होईल. आणि त्यामुळे तो शिक्षित माणसाचा सोशल कनेक्ट हा या सगळ्या प्रयत्नातनं वाढेल. कारण शिक्षित माणसाचा अंतिम उद्देश हा आपल्या समाजाचं भलं करणं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरच्या सोशल आणि प्रोफेशनल इंटर्नशिप या 6वी पासून या अभ्यासक्रमात सुरू केल्या. आणखीन एक फार महत्वाचा क्रांतिकारी निर्णय यामध्ये घेतला गेलाय आणि तो म्हणजे 5वी पर्यंत मातृभाषेमध्ये शिक्षण असावं असा स्पष्ट निर्वाळा या शिक्षण नीतीमध्ये दिलाय. बऱ्याच वेळा आपण गल्लत केली ती मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आणि भाषेची.
का कुणास ठाऊक, पण आपल्या मनामध्ये असं वाटलं की इंग्रजीतनं आपण जर शिकलो तर आपण फ्लुएंट बोलू शकू, आपलं व्यक्तिमत्व वाढेल. आणि म्हणून आम्ही 10वीच्या आधीच विज्ञान, गणित हे आम्ही इंग्लिश मधनं शिकायला सुरुवात केली. मग त्याला सेमी इंग्लिश असा प्रकार आला. सुदैवाने मी सेमी इंग्लिश मधला नाही, मी 10वी पर्यंत पूर्ण मराठीमध्ये शिकलो. आणि इंजिनिअरिंगला जायचं असल्यामुळे मी नंतर विज्ञान, गणित इंग्रजी मधून पण शिकलो. ठीक आहे, 3-4 महिने 11वीत त्रास झाला, पण कुठेही मला इंग्रजी भाषा मी न शिकल्याचा तोटा कधीही जाणवला नाही. उलट तेव्हा मराठी हायर, मराठी लोअर असं नव्हतं, कारण भाषा होती ती हायरच होती. पण त्या मराठी भाषेच्या ज्ञानामुळे मी ती मराठी भाषा केवळ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, शिक्षण माध्यमाची भाषा म्हणून मी शिकलो नाही, तर मी भाषा म्हणून शिकलो. आणि त्यामुळेच मी मनाचे श्लोक शिकलो. मी समर्थ रामदासांच्या साहित्याशी जोडला गेलो. त्यामुळेच मला पसायदानामधली आर्तता आणि भारतीय संस्कृतीमधल्या ज्ञानेश्वरासारख्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळं भावदर्शन झालं त्यांच्या पसायदानातनं, की स्वतःवरती अगणित अत्याचार झाल्यावर सुद्धा समाजाशी तुटकपणे न वागता विश्वाच्या आर्ततेने माणूस मागू शकतो. हा संस्कार जर मी मराठीतनं नसतो शिकलो तर नसता झाला. नाहीतर आजही आम्ही फिरताना विद्यार्थ्यांना विचारतो जे इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, डू यू नो पसायदान? त्यांना सांगता येत नाही. त्यांना अर्थ कळत असेल, भाषांतर माहिती असेल, पण ते पसायदान अनुभवू शकत नाहीत. आणि त्यामुळे या शिक्षण नीतीमध्ये असं स्पष्टपणे म्हटलंय की 5वी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतनं, आणि जमलं तर 8वी पर्यंत मातृभाषेतनं शिक्षण द्या. कारण भाषा हे केवळ माध्यम नाहीये, भाषा ही भाषा आहे ज्यातनं माणसाचं व्यक्तिमत्व संपन्न होतं. मी कन्नड भाषा जर शिकलो तर मी एस एल भैरप्पांच्या साहित्याशी मी जोडला जातो. मी केवळ विज्ञान आणि गणित कन्नड मधनं शिकायचं का इंग्रजी मधनं शिकायचं इतका कोता विचार भाषेचा या शिक्षण नीतीने केलेला नाही. आणि त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण हा एक अत्यंत क्रांतिकारी, इम्प्लिमेंट करायला थोडासा कठीण, आज शहरी पालकांच्या मानसिकतेला छेद देणारा असा जरी असला तरी यातनं अंतिमता हित होईल. आणि त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण हाही एक क्रांतिकारी विषय खरं म्हणजे या शिक्षण नीतीमधनं पुढे आलेला आहे. आणखीन एक विषय शालेय स्तरावरती आहे तो म्हणजे स्किल्स, व्होकेशनल एज्युकेशन. हे पूर्वी 10वी नंतर मुलं व्होकेशनलला जायची, पण मगाशी मी म्हटलं सोशल स्टिग्मा होता. म्हणजे केवळ व्होकेशनल केलं म्हणून मुलांची लग्न नव्हती होत, तो परत ग्रॅज्युएशन करायचा का? आता आमच्याकडे एखाद्याला कौशल्य येतं आणि त्याच्यातनं तो पैसे कमावतो. मी टीव्ही, रेफ्रिजरेटर रिपेअर करतो आणि महिन्याला 1 लाख रुपये मिळवतो, पण आपल्याला चालत नाही, तो पदवीधर नाही असं आपण म्हणतो. आपण सोशल स्टिग्मा लावला व्होकेशनल एज्युकेशनला. आणि म्हणून या शिक्षण नीतीमध्ये व्होकेशनल असं न म्हणता ते विषय 6वी पासून मुलगा घेऊ शकतो. आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी तर नक्की त्यामध्ये सखोल ज्ञान घेऊन रेफ्रिजरेटर, टीव्ही, रिपेअर्स, इलेक्ट्रिशियन इतकंच नाही, हे मी थोडा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड माझी असल्यामुळे मी हे विषय सांगतोय, पण अनेक व्होकेशनल सब्जेक्ट्स, मग ते कला क्षेत्रातले असतील, क्रिटिकल अनालिसिस असेल, क्रिएटिव्ह रायटिंग असेल, ट्रान्सलेशन मेथडॉलॉजीज असतील, असे वेगवेगळे विषय, स्किल्स, व्होकेशनल स्किल्स तो 9वी पासून 12वी पर्यंत घेऊ शकतो. मधल्या काळामध्ये भारतामधल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी असं उठवलं की 10वी आणि 12वीचं बोर्ड बंद होणार. बोर्ड बंद नाही होणार, बोर्डाच्या परीक्षा राहतील. पण 10वी आणि 12वी मध्ये मुलांना प्रचंड वेगवेगळे अभ्यासक्रम निवडण्याची मुभा मिळाल्यामुळे बोर्डाची परीक्षा आजच्या सारखी नाही होणार. प्रचंड विद्यार्थी वेगवेगळे विषय निवडतील, त्याचं स्वरूप वेगळं असेल, त्याचा कन्सेप्च्युअल आधार असेल, घोकमपट्टी हे त्याचं स्वरूप नसेल. आणि त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा होतील, पण बोर्डाचं जे आजचं अवास्तव महत्व जे आहे ते महत्व असणार नाही. आणि त्यामुळे 12वी पर्यंत एका अर्थाने विद्यार्थी फ्लेक्झिबिलिटी आणि अशा माध्यमातून तो शिकत जाईल. तो महाविद्यालयामध्ये येईल,
पण महाविद्यालयामध्ये आल्यावर कला, वाणिज्य, विज्ञान असं नसेल. हा, आपल्या टर्मिनॉलॉजी केवळ बोली भाषेत तो म्हणेल की नाही त्याला सायन्स आवडतं, पण त्याच वेळेला तो सायन्सचे विषय घेता असताना कदाचित तो 70% सायन्सचे विषय घेईल, कारण कोर कॉम्पिटन्सी पाहिजे. म्हणजे मला फिजिक्स, पदार्थ विज्ञान आवडतं, पण मी फ्लेक्झिबिलिटी आहे म्हणून पदार्थ विज्ञानाचा एकच विषय घेतला 3 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात आणि बाकी संगीत, खेळ हे घेतले, तर मग मी पदार्थ विज्ञान शिकलोच नाही ना. आणि त्यामुळे 70% मला त्याच्याशी संबंधित विषय असतील, पण त्याच बरोबरीने मी वेगवेगळे बाकीचे विषय मी घेऊ शकेन. मी पदार्थ विज्ञानाबरोबर मी एरोनॉटिकल, मी संस्कृत घेईन, कारण मला माहितीये संस्कृत मध्ये अनेक प्राचीन ग्रंथामध्ये जे प्रयोग केलेत ते मला आजच्या पदार्थ विज्ञानाच्या ज्ञानावर पडताळून पाहायचे असतील तर. मला म्युझिक घेता येईल, कारण प्रत्येक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट हे पदार्थ विज्ञानच आहे. जेव्हा तुम्ही पावा वाजवता आणि त्यामध्ये हवा सोडता आणि त्या हवेमधनं एक कंपन उत्पन्न होतात आणि बासरीच्या छिद्रांवरती जी बोटं आपण हलवतो त्यातनं जी कंपनं वेगवेगळी होतात, त्यातनंच सारे गमप उत्पन्न होतं. मग ती संतूर असेल, आणि त्यामुळे मी पदार्थ विज्ञान आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स त्याचा अभ्यास हा विषय मी घेऊ शकेन. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही पदवीकडे जाल तेव्हा 3 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम हा सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स असा नसेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय येऊ शकतील. फक्त त्या विषयातले 70% विषय तुम्हाला निवडायला लागतील, बाकी 30% विषय तुम्ही कुठलेही निवडू शकता, कारण त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. आणि म्हणूनच या शिक्षण नीतीमध्ये फार पहिल्यापासून आणखीन एका महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलंय, ते म्हणजे शिफ्टिंग टुवर्ड्स सर्वसमावेशक शिक्षण, होलिस्टिक एज्युकेशन. काय आहे होलिस्टिक एज्युकेशन? स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की खरं म्हणजे शिक्षणाचे 3 घटक आहेत, हेड, हार्ट आणि हँड. मस्तिष्क, मन आणि हात. काय अर्थ आहे त्याचा? तर आमच्या शिक्षणामधनं जर व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, शरीर, मन, बुद्धीचा विकास व्हायचा असेल, तर त्याला पहिल्यांदा बौद्धिक क्षमता त्याच्यामध्ये आली पाहिजे, त्याच्यामध्ये मानसिक क्षमता आली पाहिजे, मनाचा विकास झाला पाहिजे, आणि सगळ्यात शेवटी त्याच्या हातामध्ये कौशल्य आलं पाहिजे. आणि त्यामुळेच हेड, हार्ट आणि हँड याचंच आधुनिक काळामधलं जर नाव घेऊन सांगायचं झालं तर आजही शिक्षण तज्ञ असं म्हणतात की 3 प्रकारचे डोमेन्स आहेत. पहिला आहे कॉग्निटिव्ह डोमेन, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन, नॉलेज, अनालिसिस या क्रिया आहेत. दुर्दैवाने आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण तेवढ्याच क्रिया करतो, पण आपण इव्हॅल्युएशन करत नाही, आपण सिंथेसिस करत नाही, आपण ऍब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करत नाही, आपण एखादं नवीन उत्पादन ह्या सगळ्या प्रक्रियेतनं गरजा बघून उत्पादन करण्याची आणि नवीन सुचण्याची क्षमता आपण गमावून बसलो. आपल्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड, एखादी समस्या आहे पण त्याला उत्तर कसं काढायचं, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा, मग उत्तर अनेक असतील, मग त्यातला सगळ्यात चांगला मार्ग कुठला, तो कुठल्या मुद्द्यांवरती ठरेल, हे जे एक शिक्षण आहे ते सिंथेसिस या कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये येतं. दुर्दैवाने आपण आज देत नाही. आपले सगळे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत ते स्टेट अँड एक्सप्लेन, ड्रॉ अँड एक्सप्लेन, सॉल्व इथपर्यंतच आहे. पण असं आपण म्हणत नाही की माझ्याकडे इनपुट हे आहे आणि मला आउटपुट हे पाहिजे, मध्ये काय डिझाईन करायचं ते तुम्ही सांगा, याकडे आपण जात नाही. आणि त्यामुळे या शिक्षण पद्धतीमध्ये, सर्वसमावेशक शिक्षणामध्ये, हेड किंवा बुद्धिगम्य ज्ञानामध्ये, कॉग्निटिव्ह डोमेन मध्ये ही हायर ऑर्डरची स्किल्स ही शिकवली जाते. मग त्याच्यामध्ये हायर ऑर्डर थिंकिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, इनोव्हेटिव्ह थिंकिंग आहे, मी मगाशी म्हटलं तसा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येईल. दुसरा डोमेन हार्ट, हा तर आपण दुर्लक्षितच केलेला आहे या शिक्षण व्यवस्थेतनं, आणि तो आपण दुर्लक्षित केलाय म्हणजे मॅकॉलेलाच तो नको होता आणि दुर्दैवाने आपण त्याचीच री ओढली. काय आहे हा? मनाचा किंवा हृदयाचा संबंध असणारा शिक्षणाचा भाग.
आजच्या भाषेत त्याला म्हणतात ऍफर्मेटिव्ह डोमेन. भावना. मी भावनेला महत्व देतो का? एखादी गोष्ट शिकत असताना दुसऱ्याची भावना समजून घेऊन मी माझा व्यवहार बदलू शकतो का? का मी आपला रांगडा माझ्याच पद्धतीने जाईल, दुसऱ्यांना काय वाटेल मला फिकीर नाही, असं करून चालणार नाही. कारण तुमचा शेवटी सोशल कनेक्ट महत्वाचा आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे ठरवायला लागेल की भावनांवर नियंत्रण, संवेदनशीलता, अनुभूती, दुसऱ्याची अडचण, दुसऱ्याचा त्रास समजून घेणं, त्याच्या मनातनं समजून घेणं, त्या प्रकारे स्वतःचा व्यवहार बदलणं, हे आपल्याला करता येईल का? आणि म्हणून आज बऱ्याच वेळेला केवळ IQ इंटेलिजंट क्वोशंटला महत्व दिलं जात नाही, तर इमोशनल क्वोशंट, भावनांक, यालाही महत्व आहे. पण आम्ही कधीच भावनांकाकडे लक्ष दिलं नाही. आम्ही भावनेला कंट्रोल करायचं कसं शिकवलं नाही. अगदी साधी गोष्ट आहे. जगातल्या प्रत्येक शिक्षण तज्ञांनी असं म्हटलंय की कुठलंही ज्ञान जर मिळवायचं असेल तर मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. पण मनाची एकाग्रता कशी करायची हे मला तरी कुठे शालेय आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकवलं नाही. का? तर योग, श्वसन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड, ब्रीदिंग टेक्निक्स, भारतीय पद्धती असं आम्ही शिक्षणात आणू म्हटलं की आतापर्यंत ह्या देशामधल्या काही विशिष्ट समूहांनी याचा विरोध केला आणि म्हणून या ज्ञानापासून आम्हाला वंचित ठेवलं. एका बाजूला आम्ही म्हणतो मल्टीटास्किंग केलं पाहिजे, पण मल्टीटास्किंग करताना एकाच दिवसामध्ये 10 वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट द माइंड इन ईच ऑफ द टास्क. ऍट द सेम टाइम you must able to detach the mind from one task to another task when you are going in the transition. आम्ही करू शकतो. हे सगळे कौशल्य आहेत आमच्याकडे. अगदी दुसरं अधिक उदाहरण, माझ्या समूहामधला एखादा माझा टीम मेंबर, कारण आयुष्यामध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या जीवनामध्ये जेव्हा जाऊ, व्यावसायिक जगामध्ये आपण जाऊ, त्यावेळेला आपल्याला अनेक लोकांबरोबर काम करायला लागतं. कल्पना करा त्याच लोकांमधला, माझ्याच टीम मधला एखादा माणूस त्याच्या इगोमुळे, स्वार्थामुळे, अभिनिवेशामुळे मला पराभूत करण्याचाच प्रयत्न करतोय, पण तो माझा मेंबर आहे, टीम मेंबर. काय करून चालेल? आपल्याला नाराज नाही होऊन चालणार. त्याला सांभाळायला लागेल, त्याला संतुलित ठेवायला लागेल, त्याचा कमीत कमी त्रास होऊन त्याच्या सुद्धा शक्ती काम करण्याकरता कशा लागतील याकडे लक्ष द्यायला लागेल. आर यू कम्फर्टेबल विथ वर्किंग इन अ टीम? तुम्ही एखाद्या टीम मध्ये नेतृत्व करू शकता का? तुम्ही म्हणता नाही मी या माणसाबरोबर काम नाही करणार, मी त्या माणसाबरोबर काम नाही करणार. या सगळ्याला म्हटलं जातं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी एकत्र वावरणं, त्यातनंच तुम्ही समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी वागू शकता. हे सगळं येतं ऍफर्मेटिव्ह डोमेन मध्ये, ज्याला आपल्याकडे जीवन कौशल्य सुद्धा म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये येतं पोलाइटली कसं बोलायचं, कसं प्रेझेंट करायचं, दुसऱ्याचं कसं ऐकावं, त्याच्याही मताला किंमत कशी द्यावी, त्याचं मत आपल्याला पटलं नसलं तरी ते सांगण्याची पद्धत काय, जेणेकरून तो दुखावला पण जाणार नाही, पण जेणेकरून त्याला नेमकं त्याची चूक पण लक्षात येईल आणि मग आपल्या सगळ्यांच्या शक्ती एकत्रपणे काम करतील. त्यामुळे ही स्किल्स आज कुठेही शिकवली जात नाही, ज्याला सॉफ्ट स्किल्स म्हणतात, ज्याला लाईफ स्किल्स म्हणतात. आणि त्यामुळे या शिक्षण नीतीमध्ये याच्यावर सगळ्यात जास्त भर आहे तो ऍफर्मेटिव्ह डोमेन सारख्या विषयांवरती सुद्धा. आणि सगळ्यात शेवटी आहे सायकोमोटर डोमेन, ज्याला विवेकानंदांनी त्यावेळेला हँड म्हटलं होतं. लर्निंग बाय डुईंग, एक्सपेरिमेंटल लर्निंग, प्रयोगातनं शिका, प्रोजेक्ट मधनं शिका, एखादं काम घ्या आणि त्यामधनं शिका. त्यामुळे अशा अनेक प्रकारच्या संधी या सगळ्या यामध्ये आपल्याला या शिक्षण नीतीमध्ये उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे एक होईल, हे सगळी कौशल्य, सॉफ्ट स्किल्स, लाईफ स्किल्स, ऍफर्मेटिव्ह डोमेन, हे सगळं आणायचं असेल तर आपल्याला विषयांची प्रचंड विविधता आणायला लागेल. मग मला हेल्थ कॉन्शियस व्हायला लागेल, न्यूट्रिशन मला शिकायला लागेल, मला भारतीय परंपरेचं ऋतुचक्र, दिनचक्र, त्याप्रमाणे आहार, त्याप्रमाणे योग साधना ही शिकायला लागेल. कारण आज योगाचं महत्व जगाने मान्य केलं. आयुर्वेद शिकायला लागेल, होमिओपॅथी शिकायला लागेल. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाच्या भांडाराला जे भारतीय ज्ञान परंपरेतनं आलेलं आहे
आणि जगामधल्या विविध प्रणालीतनं आलाय, त्या सगळ्याला मला गवसणी घालायला लागेल. आणि त्यामुळे एका अर्थाने मला याकरता फ्लेक्झिबिलिटी आहे, याकरता कॉलेजेसची सुद्धा रचना वेगळी होईल. हे सगळं जर ऍड करायचं असेल तर कदाचित 3 वर्षात पदवी नाही होणार, म्हणून पदवी 4 वर्षाची असावी असं त्यांनी सांगितलंय. अर्थात चॉईस आहे आपल्याला की तुम्ही आजच्या सारखीच 3 वर्षातली पदवी घेणार का पदवी विथ होलिस्टिक सब्जेक्ट्स असं तुम्ही घेणार, सर्वसमावेशक शिक्षा, त्याला काहीतरी नाव येईल, पण त्यामुळे 4 वर्षाचा अभ्यासक्रम सांगितलाय. त्यानंतर विश्वविद्यालय, महाविद्यालय यांना असं म्हटलंय की किमान काही संख्या विद्यार्थ्यांची असली पाहिजे. आज आपल्याकडे अनेक कॉलेजेस आहेत की ज्यांची एनरोलमेंट 150 पण नाही, एकच फॅकल्टी शिकवतात. आणि खरं ज्ञान हे मल्टी डिसिप्लिनरी असलं पाहिजे. ठीक आहे, 1986 मध्ये जेव्हा आम्ही विस्तार करत होतो तेव्हा गाव खेड्यामध्ये कॉलेज असू दे, केवळ आर्ट्स तर आर्ट्स सुरू करा, विद्यार्थ्याला शिक्षण मिळू द्या. पण आता आपल्याला त्याच्या पुढे जायला पाहिजे. वी हॅव टू मूव्ह फ्रॉम क्वांटिटी टू क्वालिटी. आणि म्हणून मल्टी डिसिप्लिनरी संस्था पाहिजे. तिथे कला पाहिजे, वाणिज्य पाहिजे, विज्ञान पाहिजे, म्युझिक पाहिजे. कारण जर प्रयोग करायचे झाले तर आसपास सगळ्या प्रकारचे शिक्षक लागतील. बरं, विद्यार्थी संख्या 100च आहे, मी काय फॅसिलिटी देऊ शकेन मला सांगा तुम्ही. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय किमान 3 ते 5 हजार विद्यार्थी संख्या असणारी महाविद्यालय, शाळा पाहिजे. मग आज तर नाहीयेत, म्हणून त्यांनी कल्पना मांडली की स्कूल कॉम्प्लेक्स, कॉलेज क्लस्टर्स. माझ्या कॉलेजमध्ये एखादी खूप चांगली फॅसिलिटी आहे, ती फक्त माझ्याच कॉलेजनी का वापरावी? का नाही आपण आजूबाजूच्या 4-5 कॉलेजेस शाळांनी मिळून एमओयू साइन करावा आणि आपल्याकडचे तज्ञ शिक्षक, आपल्याकडची साधन सुविधा, आपल्याकडची लायब्ररी, प्रयोगशाळा, खेळाची मैदानं, या सगळ्याचा उपयोग सगळ्या विद्यार्थ्यांना का करून देऊ नये बरं? कोलॅबोरेटिव्ह लर्निंग हा या शिक्षण नीतीचा एक खूप महत्वाचा भाग आहे की सगळ्यांबरोबर सहकार्य करत शिकणं, स्कूल कॉम्प्लेक्स करणं. कल्पना करा, मला करिअर गायडन्स करता एक शिक्षक नेमायचा आहे आणि माझ्या शाळेची विद्यार्थी संख्या 10वीची फक्त 500 आहे. मला परवडेल माझ्या संस्थेला? नाही परवडणार. पण आपण कल्पना करू, आसपासच्या 10 शाळा मिळून जर आपण स्कूल कॉम्प्लेक्स केला आणि करिअर गायडन्स वाला, म्युझिक वाला, स्पोर्ट्स वाला, काउन्सिलिंग करणारा, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणारा असा तज्ञ आपण शाळेकरता नाही पण स्कूल कॉम्प्लेक्स करता नेमला तर तो एक दिवस या शाळेत जाईल, एक दिवस दुसऱ्या शाळेत जाईल आणि रिसोर्स सगळ्यांना उपलब्ध होईल. आणि त्यामुळे स्कूल कॉम्प्लेक्स आणि कॉलेज क्लस्टर्स याची संकल्पना त्यांनी आणली. आणखीन एका महत्वाचा बदल होणार आहे, तो म्हणजे आता ऑटोनॉमीकडे आपण जाऊ. याचं कारण येणाऱ्या काळामध्ये ऑटोनॉमीमुळेच फ्लेक्झिबिलिटी, विषयांचं वैविध्य, आवश्यकते सगळ्या प्रकारचे विषय घेण्याचं विद्यार्थ्याला स्वातंत्र्य हे त्या ऑटोनॉमीमुळे मिळेल. आणि त्यामुळे पुढल्या काळामध्ये शिक्षण नीतीमध्ये स्पष्टपणाने असं म्हटलंय की आमची सगळी कॉलेजेस ही 10 वर्षामध्ये ऑटोनॉमस कॉलेजेस होती आणि त्यांची संख्या वाढेल, ती मल्टी डिसिप्लिनरी होती. त्यामुळे हाही एक महत्वाचा बदल यामध्ये होणार आहे. फ्लेक्झिबिलिटीच्या बाबतीत आणखीन एका मुद्द्याचा उल्लेख मला हायर एज्युकेशन मध्ये करावा असं वाटेल, तो म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, ABC. ही कल्पना त्यांनी मांडली. म्हणजे कल्पना करू की माझ्या कॉलेजमध्ये जिथे मी प्रवेश घेतलाय तिथे एखादा अभ्यासक्रम चांगला नाहीये किंवा मला हवा तो नाहीये, तो आहे दिल्लीमध्ये चांगला आहे, तर मी दिल्लीमधनं तो अभ्यासक्रम करीन, तिथून परीक्षा देईन आणि त्याची जी काही 3 क्रेडिट्स आहेत ती परीक्षा पास झाल्यावर माझ्या अकॅडमिक अकाउंट मध्ये ती जमा होतील. आणि त्यामुळे मी जिथे जिथे चांगलं ज्ञान आणि जिथे जिथे मला हवं ते ज्ञान मिळेल त्या त्या ठिकाणी मी जाऊ शकेन, या प्रकारची सोय यामध्ये केलेली आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज, टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज आणि ऑटोनॉमस कॉलेज असं एका अर्थाने हायर एज्युकेशनची रचना असेल, हायर एज्युकेशनचं सत्र असेल. एका शेवटच्या मुद्द्याचा उल्लेख करतो आणि मी माझं बोलणं संपवतो. तो मुद्दा असा आहे की
आज तुम्ही कल्पना करा, 3ऱ्या वर्षी तुम्ही आहात इंजिनिअरिंगच्या आणि काही कारणामुळे तुम्हाला शिक्षण सोडायला लागले, काही कारणामुळे, गणपती बाप्पा ना करो पण अशी परिस्थिती आली. तर जेव्हा तुम्ही 3ऱ्या वर्षात शिक्षण सोडता तेव्हा तुमचं क्वालिफिकेशन काय राहतं? 12वी पास. पण या शिक्षण नीतीने असं म्हटलंय की विद्यार्थ्यांनी 1 वर्षाचा अभ्यासक्रम जर पूर्ण केला तर त्याचं काहीतरी रेकग्निशन त्याला देऊया. आणि म्हणूनच 1 वर्ष पूर्ण झालं तर सर्टिफिकेट देऊ, 2 वर्ष झाली तर डिप्लोमा देऊ, 3 वर्ष झाली तर डिग्री देऊ आणि 4 वर्ष झाली तर डिग्री विथ होलिस्टिक सब्जेक्ट्स अशी आपण त्याला काही एक पदवी देऊ. शब्द काय असतील ते ठरवलं जाईल. पण तुम्ही एखाद्या वर्षानंतर जरी ड्रॉप झालात तरी तुम्ही त्या वेळेला केलेल्या कामाचं काहीतरी क्रेडिट हे तुम्हाला नक्की मिळेल, याचाही विचार या शिक्षण नीतीमधनं केलेला आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ज्याचा मी उल्लेख केला की आज दुर्दैवाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 70 वर्षांनी सुद्धा जे समूह शिक्षणापासून वंचित राहिले त्यांचा विचार केलाय. महिला शिक्षण, ट्रान्सजेंडर शिक्षण जोडलंय, लर्निंग डिफिकल्टीचे विद्यार्थ्यांचं शिक्षण. आज विद्यार्थ्यांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये 15% विद्यार्थी असे आहेत की जे कुठल्या ना कुठल्या तरी लर्निंग डिफिकल्टीमुळे ग्रस्त आहेत. आम्हाला दुर्दैवाने लर्निंग डिफिकल्टी कळली नाही आणि ती कळायला तारे जमीन पर सिनेमा यायला लागला तेव्हा आम्हाला कळलं की त्या डिस्लेक्सिया झालेल्या विद्यार्थ्याला ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये कशा प्रकारे वागवलं गेलं. पण ज्या वेळेला त्याला एक वेगळ्या प्रकारचा शिक्षक भेटला त्याचं जीवन बदलून गेलं, कारण त्याच्यात गुणवत्ता प्रचंड होती. पण आपण सब घोडे 12% या नात्याने त्याला त्याच शर्यतीत धावायला लावत होतो. आणि म्हणून डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया अशा विविध लर्निंग डिफिकल्टीज असणाऱ्या विद्यार्थ्यांची काही विशेष वेगळी व्यवस्था या समूहाला सुद्धा न्याय देण्याकरता या शिक्षण नीतीमध्ये सुचवली. 3रा ग्रुप आहे तो आहे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राइब्स, ओबीसी, मुस्लिम मायनॉरिटी जे शिक्षणापासून दूर आहेत. आणि सगळ्यात शेवटचा समूह आहे तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या गरीब. मग तो शहरातला गरीब असेल, तो झोपडपट्टीत राहणारा असेल, तो खेडेगावातला जरूरतमंद असेल किंवा नोकरीच्या निमित्ताने नाही पण लेबर म्हणून मायग्रेशन करणारा मायग्रंट लेबर. या कोविड मध्ये आपण मायग्रंट लेबरचा प्रश्न फार बघितला तर तो असेल. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या समूहांची सुद्धा काळजी या शिक्षण नीतीने घेतलेली आहे. आणि त्यामुळे सगळ्यात शेवटी मला असं म्हणावंसं वाटतं की ही शिक्षण नीती सर्वसमावेशक, समतामूलक, सर्वन्यायी, भारतीयत्वाच्या नैतिकतेपासून सगळ्या गोष्टींचा पूर्णपणाने अवलंब करणारी अशी ही शिक्षण नीती आहे. आणि त्यामुळे या शिक्षण नीतीमधून जो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे येईल तो विद्यार्थी लाईफ लॉंग लर्निंगची क्षमता असणारा असेल, तो विद्यार्थी जीवनाकरता तयार विद्यार्थी असेल. या शिक्षण नीतीमध्ये एक ठिकाणी खूप चांगलं वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की दिस एज्युकेशन पॉलिसी विल प्रिपेअर स्टुडंट्स नॉट ओनली फॉर लेसन्स बट फॉर लाईफ. ते त्याला आयुष्य जगण्याकरता ते त्याला तयार करतील आणि लाईफ लॉंग लर्निंग ची क्षमता त्याच्यामध्ये उत्पन्न करतील. कारण जग प्रचंड बदलणार आहे. आज कॉलेजमध्ये शिकणारं उद्या व्यावसायिक जगात उपयोगी होईलच सांगता येत नाही. नवीन नवीन गोष्टी येतील. आणि म्हणून या शिक्षण नीतीमधून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसून येईल. शेवट करताना मला एकाच गोष्टीची आठवण होते, ती म्हणजे नॉलेज, विजडम, प्रज्ञा. पण भारतीयत्व केवळ तिथे थांबत नाही, कारण तुम्ही तुमच्या चांगल्या प्रज्ञेचा उपयोग सुद्धा असत्याकरता करू शकता. आणि म्हणून सगळ्यात शेवटचं तत्व आहे भारतीय शिक्षणातलं, ते म्हणजे सत्य, सत्याचा शोध. आणि त्यामुळे नॉलेज, विजडम आणि सत्य हे जर आपण घेत गेलो तर आपण लिबरेट होऊ शकू, स्वत्वाची ओळख होऊ शकेल. आणि म्हणूनच शिक्षणाबद्दल नेहमी असं म्हटलं जातं, सा विद्या या विमुक्तये.
विद्या ही तुम्हाला विमुक्त करते. पण कशापासून विमुक्त करते? तर शरीराला आळसापासून मुक्त करते, बुद्धीला मनाच्या गुलामीतून आणि जडत्वातून मुक्त करते, आणि मनाला चंचलतेतून मुक्त करते. अशी मुक्त करणारी विद्या या शिक्षण नीतीमधून येईल आणि त्यातूनच उद्याचा आत्मनिर्भर भारत उभी राहण्याची क्षमता या शिक्षण नीतीमध्ये आहे. आणि असा जर का आत्मनिर्भर भारत भारतीयत्वावरती आधारित, इंडियन इथॉसशी संबंधित आणि फ्युचरिस्टिक दृष्टिकोनातून ग्लोबल कॉम्पिटिशन कडे बघणारा, पण तो कॉम्पिटिशन म्हणून नाही तर विश्वाचं मंगल व्हावं या प्रेरणेने काम करणारा विद्यार्थी जर आपण इथे तयार करू शकलो तर आत्मनिर्भर भारत आणि विश्व बंधुत्वाला मानणारा भारत, विश्व गुरु भारत या शिक्षण नीतीमधून नक्की उत्पन्न होईल असा मला विश्वास आहे. सगळ्यात शेवटी एक मुद्दा सांगतो की कुठल्याही शिक्षण नीतीची यशस्वीतता ही त्याच्या सफल क्रियान्वितीमध्ये अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपापल्या स्तरावरती या शिक्षण नीतीच्या यशस्वी क्रियान्विती करता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत आणि एक अत्यंत चांगली शिक्षण नीती जी आपल्याला मिळाली आहे, आपल्या मनातलं स्वप्न साकार झालंय, त्याला प्रत्यक्षात उतरवण्याकरता आपण प्रयत्न करावा. मला वाटतं एवढं बोलून मी माझं हे निवेदन संपवतो. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद मिलिंदजी. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्ही हा विषय आम्हाला समजावून सांगितलात. तर एक 4 प्रश्न आलेले आहेत, तर प्रश्न घेऊया का आपण? हो, नक्की नक्की. पहिला प्रश्न आहे की भारतासारख्या विविधतेने भरलेल्या या खंडप्राय देशामध्ये ही जी नवीन शिक्षण पद्धती आहे ती पूर्णतः ऍज इट इज राबवणं शक्य आहे का? नाही, याच्यामध्ये हा जरी प्रश्न भारताच्या विविधतेबद्दल असला तरी आजही शिक्षण हे कंकरंट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे केंद्रीय प्रमाण 70% असतं, 30% प्रमाण स्थानीय असतं. म्हणूनच एनसीईआरटी किंवा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे राष्ट्रीय स्तरावरती काही दिशा देतं की प्रत्येक अभ्यासक्रमाचा मूलाधार काय, मग लोकशाही, रिस्पेक्टिंग डायव्हर्सिटी, विविधतेमध्ये एकता, असे अनेक मुद्दे ते सांगतं. सत्य, न्याय, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज, लोकशाहीवरती अविचल श्रद्धा, आणि या अनुषंगाने अभ्यासक्रम बनवला जातो. पण 30% भाग स्थानिक स्तराकरता मोकळा ठेवलाय. म्हणजे कदाचित अखिल भारतीय स्तरावरच्या साहित्यिकांमध्ये किंवा कवींमध्ये बहिणाबाई चौधरींचं नाव येणार नाही, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये बहिणाबाई चौधरींचा अभ्यासक्रमामध्ये जर सहभाग झाला तर विद्यार्थ्याला एक वेगळ्या प्रकारचा संस्कार मिळू शकतो. आणि त्यामुळे नेहमीच या देशामध्ये सेंट्रल लिस्ट आणि कंकरंट लिस्ट अशा दोन्ही याद्या आहेत आणि दोघांनाही अधिकार आहेत. जसं शालेय स्तरावरचं शिक्षण हे 75% राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये महाविद्यालयीन शिक्षण आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या शिक्षण नीतीकडे जर का राजकारण विरहित आणि ही माझ्या मुलांच्या भवितव्याकरता उपयोगी असणारी शिक्षण नीती आहे या दृष्टिकोनातून बघितलं, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवला आणि या शिक्षण नीतीकडे बघितलं तर मला असं वाटतं खंडप्राय देशामध्ये सुद्धा ही शिक्षण नीती राबवता येईल. आणि त्यांनी वेळ सुद्धा दिलाय, तो जवळजवळ 10 ते 12 वर्षांचा काळ दिलाय. कारण एकदम उद्या जादूची कांडी फिरल्यासारखं आधीचं सगळं बंद आणि आता एकदम नवीन शिक्षण नीती असं नाही होणार. आपल्याला हळूहळू बदल करत जायला लागतील. आणि त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आपण ही शिक्षण नीती चांगल्या प्रकारे खंडप्राय देशातली विविधता लक्षात घेऊन सुद्धा आपण राबवू शकतो. कारण खरं म्हणजे या विविधतेला अनुसरूनच फ्लेक्झिबिलिटी आणि चॉईस हा त्या विद्यार्थ्याला, राज्याला, महाविद्यालय, शाळेला दिलाय. तो याच करता दिलाय टू केटर द नीड ऑफ डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी असल्यामुळेच एकच अभ्यासक्रम या शिक्षण नीतीमध्ये सांगितलेला नाहीये. आणि त्यामुळे मला असा विश्वास आहे की थोडं कठीण जाईल, पण
हे राबवणं शक्य आहे. धन्यवाद. मिलिंदजी, दुसरा जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्ही दिलं ऑलरेडी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. तो हाच होता की पद्धती पूर्णपणे राबवायला किती वर्ष लागू शकतात, ते तुम्ही आता उत्तर दिलं. तिसरा प्रश्न आहे की सध्या आपण जे शिक्षण पद्धतीमध्ये आहोत, त्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाचा जो खर्च आहे तो प्रचंड वाढलेला आहे. तर हे जी नवीन शिक्षण पद्धती लागू होईल त्याच्यामध्ये हा शिक्षणाचा खर्च वाढेल अजून, का आहे तेवढाच राहील किंवा कमी व्हायची शक्यता आहे? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की शिक्षणाचा खर्च वाढणार नक्की नाही, तो कमी होण्याकडे प्रयत्न असेल. कारण या शिक्षण नीतीमध्ये थोडं आग्रहाने जीडीपीच्या 6% खर्च शिक्षणावर व्हावा. टोटल बजेट आउटलेच्या राज्य आणि केंद्राचा मिळून 10% पैसा आज शिक्षणावर खर्च होतो, तो येत्या 5 वर्षात 20% व्हावा. त्याच्या बरोबरीनेच वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक उभारणी ही महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी, राज्यांनी करावी. मग त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून असणारा फंड उपलब्ध करावा. वेगवेगळ्या फिलॉन्थ्रॉपिक ऑर्गनायझेशन्स ज्या शिक्षण हे धंदा म्हणून नाही तर शिक्षण शिक्षणाकरता करतात, त्यांची मदत घेणं आहे. ॲल्युमनाई आहेत, संशोधन आहे, संशोधनावरती प्रचंड भर या शिक्षण नीतीमध्ये दिलेला आहे. आणि त्यामुळे संशोधनातनं उत्पन्न होणारं ज्ञान आणि त्यातनं उत्पन्न होणारं आर्थिक ज्याला म्हणता येईल संकलन, याचाही उपयोग या शिक्षण नीतीमध्ये कॉस्ट ऑफ एज्युकेशन पर स्टुडंट पर इयर कमी करण्याकरता केलेला आहे. आणि या शिक्षण नीतीने सुस्पष्टपणाने असं सांगितलंय की एज्युकेशन इन इंडिया ट्रॅडिशनली इज अ चॅरिटेबल ऍक्टिव्हिटी अँड इट इज नॉट अ बिझनेस ऍक्टिव्हिटी, सो इट कॅन नॉट बी कमर्शियलाइज्ड, असं निसंदिग्ध स्पष्टपणे ह्या शिक्षण नीतीमध्ये सांगितलंय. आणि त्यामुळे आपण अशी अपेक्षा करू की आपल्याला आवश्यक तेवढा पैसा मिळेल. पण एक कॉशन मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण सगळेजण प्रबुद्ध नागरिक आहात, की 6% जीडीपीचा खर्च झाला पाहिजे हे म्हणणं आजचं नाहीये. पण दुर्दैवाने या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाही सरकारने आतापर्यंत 6% जीडीपीच्या शिक्षणावरती अलॉटमेंट केलेली नाही. या सरकारला ती अलॉटमेंट करायला भाग पाडायला आपल्याला नागरिकांचं प्रेशर, विद्यापीठांचं प्रेशर हे उत्पन्न करायला लागेल. पण मला असं वाटतं की हे शक्य होईल आणि अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी याचं चांगलं संतुलन या शिक्षण नीतीमध्ये होईल असं मला वाटतं. धन्यवाद. शेवटचा प्रश्न घेऊया सर. हा एक प्रॅक्टिकल आता म्हणता येईल असा प्रश्न आहे की सध्याची जी आपली शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा जास्त कल हा विद्यार्थी आणि पालकांचा खासगी क्लासेसमध्ये जाऊन घेण्याकडे असतो. की शाळा किंवा कॉलेजमध्ये आम्हाला एवढं दर्जेदार शिक्षण मिळत नाही, त्याच्याऐवजी आम्ही आमचं ज्ञान मिळवण्यासाठी खासगी क्लास लावू आणि किंवा प्रायव्हेट ट्युशन लावू आणि तिकडे विषयाचं आमचं जे ज्ञान आहे ते घेऊ. तर नवीन पद्धतीमध्ये हे जे खासगीकरण शिक्षणाचं आपल्याकडे झालेलं आहे त्याला आळा बसायची शक्यता किती आहे? नाही, माझं म्हणणं असं आहे की या शिक्षण नीतीमुळे क्लासेसवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. कारण दुर्दैवाने क्लासेस, प्रायव्हेट ट्युशन क्लास याचा उगम कशातनं झाला? तर याचा उगम क्लासेसचा असं मी म्हणत नाही, पण प्रायव्हेट ट्युशनचा उगम हा विद्यार्थ्यांच्या गरजेतनं झाला. एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात एकदा शिकून ऐकून नाही कळत, त्याला हँड होल्डिंग लागतं. मग तो नंतर गुरुजींना विचारायचा पूर्वी. मग गुरुजीने आपल्याच घरी काही 4-5 मुलांना ज्यांना कळत नव्हतं, कमी कळत होतं, त्यांना बोलावून समजावं लागलं. पुढे पुढे त्याचा कल हा व्यवसायाकडे गेला. आणि मग आमच्याकडे या, आम्ही एवढे गुण मिळवून देऊ, आमच्याकडे गेल्या वर्षीची मुलं इतके मार्क घेऊन आली. आणि त्यामुळे या रॅट रेसमध्ये, मार्कांच्या रॅट रेसमध्ये क्लासेसचं महत्व कारण नसताना वाढलं. आणि मग अगदी पालकांना सुद्धा असं वाटायला लागलं की मी जर 8वी 9वी 10वीला मुलाला क्लास लावला नाही तर पालक म्हणून जबाबदारीमध्ये मी कमी तर पडत नाही ना, अशा प्रकारच्या मनस्थितीकडे आपण गेलो.
पण या रॅट रेस मध्ये तुम्ही जरी जिंकलात तरी शेवटी तुम्ही रॅटच असता हे आपण विसरतो. आणि म्हणून या शिक्षण पद्धतीमध्ये मार्क, गुण यापेक्षा सुद्धा कन्सेप्ट, वेगवेगळे सब्जेक्ट. आज क्लासेस आहेत मॅथमॅटिक्स सायन्सचे, पण उद्या मॅथमॅटिक्स सायन्स घेणाऱ्या मुलांची संख्या इतकी प्रचंड कमी होईल, कारण मुलं वेगवेगळे विषय निवडतील 10वी-12वी. किती ठिकाणचे तुम्ही क्लासेस सुरू करणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की परीक्षेचं स्वरूप हे मुख्यतः अंडरस्टँडिंग वर असेल, रॉट लर्निंग वरती नसेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या शिक्षण नीतीमधून क्लासेसचं अवाजवी महत्व आणि त्याचं धंदेवाईक स्वरूप हे निश्चितपणाने कमी होईल. पण तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना ऍडिशनल ट्युशन, कोचिंग ची जर आवश्यकता असेल तर नॉन कमर्शियल आधारावरती शाळा आणि महाविद्यालयांनीच, ज्याला रेमेडियल टीचिंग म्हटलं जातं, त्या माध्यमातून ही गरज पूर्ण होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजची जी प्रायव्हेट क्लासेसची जी समस्या आहे ती खूप प्रमाणामध्ये यातनं कमी होईल. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. अतिशय मोठा आणि महत्वाचा विषय होता तो तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलेला आहे. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आता आमच्या मंडळातर्फे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर हे जे शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्ही आता आम्हाला माहिती दिली, ते धोरण जर तुमच्याकडे PDF किंवा कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपामध्ये असेल तर ते तुम्ही आम्हाला पाठवा. म्हणजे आम्हाला हे जे आमचे जे प्रेक्षक आहेत किंवा आमचे इतर ओळखीचे जे लोक आहेत त्यांना हे पाठवण्यासाठी आणि इतर अनेक कामासाठी आम्हाला त्याचा वापर करता येईल. तर मित्रांनो, आपण कार्यक्रमाची सांगता जी आहे ती संपूर्ण वंदे मातरमनी करणार आहोत प्रथेप्रमाणे. वंदे मातरम सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक दोन छोट्याशा मला घोषणा करायच्या आहेत. एक म्हणजे उद्याचा आपला कार्यक्रम. उद्याचा आपला कार्यक्रम आहे रेकी, मन, शरीर आणि आत्मा यांचे एक शक्तिशाली साधन. दिनेशजी अभ्यंकर आपल्याला या विषयावर उद्या मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण यावर्षी विविध ऑनलाईन स्पर्धा घेतल्या होत्या. नृत्य स्पर्धा झाली, गायन स्पर्धा झाली, वक्तृत्व, निबंध आणि रांगोळी स्पर्धा आपण घेतली होती. तर या स्पर्धांचे जे निकाल आहेत ते आम्ही उद्या आणि परवा असे 2 दिवस मिळून कार्यक्रमामध्ये घोषणा करणार आहोत. आणि आपले जे सगळे कार्यक्रम असतात त्याची सुरुवात आपण संध्याकाळी ठीक 6:15 वाजता करतो. तर आपण उद्या ठीक 6:15 वाजता परत एकदा भेटणार आहोत. तर आता आपण कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरमनी करूया. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम्. वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम्. वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले, कोटि कोटि भुजै द्रुत खर करवाले. अबला के नो माए तो बोले, बहुबल धारिणी नमामि तारिणी. त्रिपुदलवारिणी मातरम्. वन्दे
मातरम्। तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदि, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ति, हृदये तुम्ही मा भक्ति, तोमारै प्रतिमा गडी मंदिरे, मंदिरे मातरम्। वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां, नमामि कमलाम् अमलामतुलाम्, सुजलां सुफलां मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां, धरणीं भरणीं मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। भारत माता की जय।